खूप जणांना पाण्याची भीती वाटत असते. हे स्विमिंग ही गोष्ट काळाची गरज झालेली आहे आणि एन्जॉय करण्याची पण गोष्ट आहे. काळाची गरज का, तर आपण जिथे जिथे आता सध्या फिरायला गेलो तिथे जास्त करून वॉटर पार्क असतात आणि त्या वॉटर पार्कचा आनंद आपण घेऊ शकत नाही. का, तर आपल्याला स्विमिंगची भीती वाटत असते. थोडं जरी पाणी असलं तर ही भीती आपण घालू शकत नाही. त्यासाठी आज हा व्हिडिओ एकदम खूप छान उपयोगी पडू शकतो. जसं की आपण पाण्यातली जर भीती घालवली तर नक्कीच आपण जिथे एन्जॉय करण्यासाठी वॉटर पार्कला जाऊ तिथे खूप सारा आपण एन्जॉय करू शकतो. तर चला तर आज आपण व्हिडिओ मध्ये पाहू की कशी पाण्याबद्दलची भीती आपण कमी करू शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल मला पाण्याची खूप भीती वाटते तर तुम्ही अशी एकटी नाहीये. असे बरेच जण आहेत त्यांना ॲक्वाफोबिया आहे. म्हणजे खोल पाणी पाहिलं तरी अंगावर काटा येतो, खूप भीती वाटते. कारण काही जर आपण असं समुद्र किनाऱ्यावर गेलो आणि त्या लाटा जर येत असेल तर त्याची सुद्धा खूप भीती वाटते की असं वाटतं अरे ह्या लाटा माझ्याकडे येत नाहीये ना. असा सगळा फोबिया आपल्या मनात आहे. ह्या फोबियाला कुठेतरी कमी केलं पाहिजे आणि त्या पाण्याचा पूर्णपणे आनंद घ्यायला आपण शिकलं पाहिजे. आपण आज पाहतोय की त्याची भीती म्हणजे काय असतं, आपल्या मनात आपण उगाच काल्पनिक भीतींना खूप वाढवून ठेवलंय. जसं की मी पाण्यात उतरते आणि जर पाण्यात माझा पाय निसटला तर मी घसरून पडले तर, आणि मला जर कोणी वर नाही काढलं तर माझा जीव असा कासावीस होईल, मला खूप भीती वाटते. असा जो काल्पनिक आपल्या कल्पना आहे त्या थोड्या बाजूला सारल्या पाहिजे. खरं तर ह्या काल्पनिकच्या भीतीने आपण कमी ट्राय करतो. जे आनंद घ्यायचा आहे ती गोष्ट बाजूलाच राहते. काल्पनिक भीती बाजूला सारायची. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ओरिजिनल ती पाण्याला स्पर्श करून पाहायचं की खरंच पाणी आपल्याला भीती दाखवतं. त्याचं कारण काय, तर त्याच्यासाठी आपण क्लास जॉईन करायचा. जर आपण स्विमिंगचा क्लास जॉईन करत असेल तर काय केलं पाहिजे, सुरुवातीला भरपूर काही मनात प्रश्न तयार होत असतात. तर एक फिक्स वेळ ठरवून टाकायची. आपल्याला स्विमिंगचा क्लास जॉईन केला हे एक फिक्स करून टाकलं, एक कॉस्ट्युम आणि जे काही लागतं कॅप गॉगल हे सगळं आपण एक जमा करत राहायचं. ज्यावेळेस अशी तयारी करायला लागतो तर थोडं थोडं पॉझिटिव्हिटी आपलं मन व्हायला लागतं. असे विचार आपण स्वतःला द्यायचे. आणि ज्या दिवशी क्लास आहे त्या दिवशी असा विचार करायचा की मला काही सगळं काही शिकायचं नाहीये, मला काय त्या पाण्यामध्ये सगळं शिकण्यासाठीच नाही जायचं, मला त्या पाण्याचा आनंद घ्यायचा आहे. असा विचार करून कॉस्ट्युम घालून स्वतःची तयारी करायची. आणि सुरुवातीला काय लगेच त्या पाण्यात अशी उडी मारून स्वतःला घाबरून नाही टाकायचं. हळूवारपणे गुडघा इतक्या पाण्यातच आपल्याला हळूहळू स्विमिंगच्या आतमध्ये फ्लोटेशन डिव्हाइसला धरून पाण्यात हळूहळू चालायचं. सुरुवातीला आपण लगेच उडी मारत नसतो. हळूहळू जर डिव्हाइसला धरून चालत राहिलो तर आपल्या स्वतःला आधार भेटतो आणि पाय आपण ज्यावेळेस पाण्यात चालायला प्रयत्न करायला लागतो ते आपल्याला थोडेसे जड वाटायला लागतात. का, तर जोपर्यंत आपली आणि पाण्याची मैत्री होत नाही तोपर्यंत ती गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, जर पाण्याची भीती घालवायची असेल तर त्याच्याबरोबर आपली मैत्री करून घ्यायची. अशा प्रकारे सुरुवात करताना काल्पनिक गोष्टी बंद करून टाकायच्या. स्वतः तो क्लास जॉईन करायचा आहे. श्री गणेशा करून त्या पाण्यामध्ये उतरायचा आहे. फक्त पाण्याचा आनंद घ्यायचा आहे. ह्या विचारानेच पाण्यामध्ये उतरून आपण त्यात चालायला सुरुवात करायची. एकदा का आपण हळूहळू त्या पाण्यामध्ये चालायला लागलो की आपल्याला इतरांना पाहून आपल्याला वाटतं की अरे किती सोपं आहे, किती सोपं आहे. आणि जे ट्रेनर असतात ती सुद्धा आपली केअर घेत असतात. आपण एकटीच नसतो हे अगोदर मनात ठामपणे सांगायचे. अशा प्रकारे आपण जर सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीची हेल्प घेत राहिलो, चांगला विचार करत राहिलो की मला फक्त पाण्याचा आनंद घ्यायचा आहे असं जर विचार करत राहिलो तर नक्कीच आपली त्या पाण्याबरोबर मैत्री होऊ शकते आणि आपण खूप छान हळूहळू फ्लोटिंग करू शकतो. बटरफ्लाय सारखे स्टेप हळूहळू त्या पाण्यामध्ये शिकू शकतो आणि छानपैकी 1-2 महिन्यात आपण ट्रेन होऊ शकतो. त्याच्यामुळे जास्त कन्फ्युज व्हायचं नाही. आजच छानपैकी डिसिजन घ्यायचा की नाही मला भीती वाटते ना तर त्या भीती मी नक्कीच घालवणार आहे हा विचार करायचा आणि स्विमिंग क्लास जॉईन करायचा. क्लास पूर्ण झाला, एकदा का स्विमिंग छान जमायला लागलं, एकदा का मैत्री झाली की नंतर काय होईल माहितीये, ज्या वेळेस आपण एन्जॉय साठी वॉटर पार्क मध्ये जाऊ त्यावेळेस आपण फुल एन्जॉय करू शकतो. ही 100% माझ्याकडून गॅरंटी. कारण मला सुद्धा खूप पाण्याची भीती वाटत होती पण मी पण असंच एक दिवस ठाम ठरवलं की मला पाण्याची भीती वाटते तर नक्कीच मी पण शिकलं पाहिजे. आणि मग काय मी पण क्लास जॉईन केला. मी पण हळूहळू त्या पाण्यामध्ये उतरायला लागले. कारण मी ज्यावेळेस पाण्यामध्ये उतरले होते त्यावेळेस वाटलं अरे मी फक्त पाण्यात चालते आणि किती छोटे छोटे मुलं किती सहज पोहत आहेत. कारण ज्यावेळेस आपण पाण्याबरोबर मैत्री करायला लागतो ना तर सगळं काही पाणी आपल्याला शिकवतं. त्याच्यामुळे आज छान डिसिजन घ्यायचं आणि खूप छान पाण्याची भीती घालवण्याकडे लक्ष द्यायचं आणि पाण्याचा पूर्णपणे आनंद घ्यायचा. तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असू शकतो तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करून आवर्जून कमेंट करा.